नमस्कार. मी वैशाली प्रशांत रामटेके, चंद्रपूर. आज चंद्रपुरातील सृजनकार आशिषदादा देव यांच्या फापट पसारा ई-बुक या कविता संग्रहाच्या प्रकाशनाचा हा कार्यक्रम. या कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुणे, मान्यवर आणि आपण सर्व प्रेक्षक या सर्वांचे मी मनापासून स्वागत करते. आशिषदादांचे विशेष अभिनंदन त्यांच्या या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमास. आणि मला या पुस्तकावर भाष्य करण्यासाठी दादांनी आमंत्रित केलं, यासाठी मनापासून आभार दादा. खरं तर दादांच्या पुस्तकांवर किंवा लिखाणावर भाष्य करावं इतकी माझी क्षमता समजत नाही. तरीसुद्धा एक कवी रसिक किंवा काव्यप्रेमी, पुस्तकप्रेमी म्हणून मी दादांच्या थोड्या कवितांवर थोडं बोलणार. खरं तर मी त्यांच्यावर एक व्यक्तिमत्व आणि व्यक्ती म्हणूनच मी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. दादांची आतापर्यंत अनेक पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांचं बरंच नाव आहे आणि सृजनसारखं पेज फेसबुकवर ते चालवत आहेत. तर खरं म्हणजे मी दादांकडे एक साहित्यिक म्हणून न बघता, एक व्यक्ती म्हणून न बघता, मी एक विचार म्हणून बघते. कारण त्यांची येणारी अनेक लेखने, वर्तमानपत्रामध्ये येणारी लेखने किंवा त्यांच्या वक्तव्यामधून निर्माण होत असलेला जो प्रवाह आहे तो मला कायम भावलेला आहे. असं म्हणतात की एखाद्या व्यक्तीच्या विचारांमध्ये जर ही ताकद असेल की तो कुणाच्या तरी विचारांचा प्रवाह बदलत असेल, म्हणजे कुणाच्या तरी विचारांची दिशा देत असेल, तर ती व्यक्ती स्वतःमध्ये सर्वसाधारण नसते. तर आशिषदादांच्या प्रत्येक वक्तव्यामध्ये हा वेगळेपणा मी अनुभवलेला आहे. खरं तर आशिषदादांची आणि माझी ओळख अशी खूप जुनी नाही, खूप भेटीगाठी नाही, खूप बोलणं नाही. पण मला असं वाटतं की मला एक दोनदा म्हणजे अडचणीच्या वेळेला जेव्हा मला वाटलं की मला कुणीतरी हवं आहे की मार्गदर्शन देणारं, आणि नेमकं त्याच वेळेला आशिषदादांचा मेसेज येऊन जायचा किंवा फोन येऊन जायचा, तर हा जो ऋणानुबंध आहे तर ती शब्दातून व्यक्त न करता अंतर्मनाने घातलेली हाक आणि त्याला दिलेली साद. तर यासाठी मला आशिषदादांचा आणि माझा तो जो ऋणानुबंध आणखी खोल होत गेला. आशिषदादा एकदा बोलता बोलता बोलले की वैशाली, तुला माझ्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून राहायचं आहे. तर मला खरं म्हणजे ही गोष्ट खूप माझ्यासाठी आश्चर्यकारक होती. कारण इतका मोठा विचार घेऊन चालणारे व्यक्ती, समाजामध्ये ज्यांचं इतकं मोठं नाव आहे, आणि एक नवीन साहित्यिक म्हणून माझा झालेला प्रवेश, आणि त्यात मला दादा बोलले. आणि हे बोलता बोलता ते बोलले मला की वैशाली, 29 तारखेला पुस्तकाचं प्रकाशन असणार आहे आणि तो माझा बर्थडे आहे, माझा वाढदिवस आहे. प्रत्येक वाढदिवसाला मी स्वतःला काहीतरी गिफ्ट देत असतो. तर स्वतःला त्यांनी जो शब्द वापरला की मी स्वतःला प्रत्येक वाढदिवसाला काही ना काही गिफ्ट देत असतो, आणि त्याचं या वाढदिवसाला मी हा कविता संग्रह मी स्वतःला भेट देणार आहे. तर या वाक्यामध्ये दादांनी स्वतःकडे बघण्याचा जो मला जाणीव करून दिली. आपण जन्माला येतो, जगतो, पण खरं म्हणजे आपण इतरांना बघतो, आजूबाजूच्या परिसरातील वस्तूंना बघतो, पण स्वतःकडे स्वतः म्हणून बघतच नाही. आपल्याला वाटतं की कुणीतरी आपल्याला गिफ्ट द्यायला पाहिजे, आपण कुणाला तरी गिफ्ट द्यायला पाहिजे, कुणाला तरी आनंदी करायला पाहिजे. पण असं आपल्याला कधी वाटतच नाही की आपण स्वतःला काही गिफ्ट द्यायला पाहिजे, आपण स्वतःसाठी काहीतरी करायला पाहिजे. तर एक त्रयस्थ म्हणून आपण स्वतःकडे बघणं म्हणजे आपली आत्मिक खोली चाचपडणं, आपण स्वतः आनंदित करणं.
तर हा भाव अतिशय महत्त्वाचा आहे आणि दादांच्या या वाढदिवसाला हा पुस्तकाचं जे प्रकाशनाचा कार्यक्रम आहे तर खरोखर ते आत्मिक बळ वाढवणारही असतं आणि असा आपण प्रत्येकाने विचार करायला पाहिजे. तर आशिष दादा त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये एक वेगळेपणा जाणवतो. तर फापट पसारा हा कविता संग्रह नाव अतिशय असं अर्थपूर्ण आणि विचार करायला बाध्य करणारं आहे. तसं कविता म्हणजे साहित्यातील सर्वोत्तम प्रकार. कमी शब्दांमध्ये जास्त आशय मांडण्याची जी क्षमता असेल तर ती कवितेमध्ये असते आणि ज्यांचे विचार समृद्ध झालेले असतात त्यांच्या वाणीतून निघालेले शब्द नक्कीच कुणाचं तरी मार्गदर्शन आणि त्यांच्या विचारांना प्रभावित करण्याचं मोलाचं कार्य करत असतात. तर फापट पसारा नेमका काय म्हणतो मी माझ्या ओळीतून तुम्हाला सांगते आहे की आपलं आयुष्य कसं असतं त्या 2 ओळीमध्ये. इतके होते जगायचे इतकेच जगून गेलो. म्हणजे आपलं आयुष्य कसं असतं ना, इतके होते जगायचे इतकेच जगून गेलो, जितके नव्हते बोलायचे तितके बोलून गेलो. अर्थात हा सगळा फापट पसारा आहे. आपलं आयुष्य इतकं संपलेलं आहे. आपण विचार केला एका क्षणाला की एवढं आयुष्य जगलेलो आहोत, पण मी खरं म्हणजे जगलो किती? तर एवढ्या मौल्यवान आयुष्याला मी नुसत्या गोंधळामध्ये घालवलेलं आहे आणि स्वतःसाठी जो सुखाचे जे क्षण मी घालवायला पाहिजे होते ते विचारांमध्ये घालवलेले आहे, विचारांच्या गोंधळामध्ये घालवलेले आहेत. बऱ्याच ठिकाणी मला जितकं नव्हतं बोलायला पाहिजे मी तितकं बोलून गेलेलं आहे आणि इतका फापट पसारा मी आयुष्यभर सांभाळत आलेलो आहोत. तर दादांच्या या प्रत्येक कवितेमध्ये त्यांनी इतकं मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे की प्रत्येक कवितेमधून ते सांगतात की आपण कसं जगायला पाहिजे, आपण जगाचा कसा स्वीकार करायला पाहिजे, आपण आपल्याकडे कसं बघायला पाहिजे आणि आपण आपल्या दुःखामधूनही मार्ग कसा काढायला पाहिजे. किती ऋतूचे किती बारकावे शोधू मी. म्हणजे ऋतू म्हणजे इथे विचार. किती विचार येतात आणि त्या किती विचारांसोबत मी जगायचं हे आपण याची तुलना करायला पाहिजे. योग्य आणि समर्पक विचारसरणीतून आपण जायला पाहिजे आणि नेमकं काल आज उद्यामध्ये आपला जो गोंधळ सुरू आहे त्यात आपण फक्त आजला स्वीकारायला पाहिजे. तर आशिष दादा त्यांच्या कवितेमधून हेच सांगतात की कालही तू विसरून जा, उद्या काय होईल ते विसरून जा आणि फक्त आजला जग. त्यांची पहिलीच कविता जी आहे त्यात ते म्हणतात की ज्याचे त्याचे विश्व, ज्याचे त्याचे जग, ज्याच्या त्याच्या समस्या, ज्याचे त्याचे वग. आणि शेवटी ते म्हणतात की व्यक्ती तितक्या प्रवृत्ती सारेच इथे नग. तर प्रत्येकाचं एक विश्व असतं, प्रत्येकाचं ते जग असतं आणि प्रत्येक माणूस हा प्रवृत्ती घेऊन जन्माला आलेला असतो आणि त्या प्रवृत्तीसोबत तो जगत असतो. तर तो आपण स्वीकार करायला पाहिजे. कारण प्रवृत्ती हा आवृत्ती आहेत, त्या पिढ्यानपिढ्या येतच जाणार आहेत. त्याच्यावर आपण कार्य करू शकत नाही, पण आपण आपल्या स्वतःवर कार्य करायला पाहिजे. आणि हाच अर्थबोध घेऊन ते पुढल्या कवितेमध्ये जातात. शांतपणे भोगावे वाट्याला आलेले भोग, शांतपणे भोगावे वाट्याला आलेले भोग, इतरांच्या जीवनात आणत राहावे मात्र सुखाचे मनोहारी योग. तर ही बघा, ही कविता काय, माणूस आपल्या प्रत्येकामध्ये अनेक भावभावना आहेत, दुःख आहे, अश्रू आहेत, आनंद आहे, करुणा आहे, द्वेष आहे. तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट असणारच आहे. पण असं आहे की आपल्या आयुष्यामध्ये आलेल्या दुःखांना आपण गोंजारत राहून इतरांकडे दुर्लक्ष नको करायला पाहिजे. तर आपल्या आयुष्यामध्ये दुःख येणार, ते स्वीकार करायला हवं आणि ते स्वीकार करून आपण इतरांच्या आयुष्यामध्ये सुखच पेरत राहायला पाहिजे. तर इतका समर्पक असा विचार ह्या ओळींमध्ये आहे की स्वतःच्या आयुष्याची तक्रार न करता दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये सुख पेरणं खरं तर माणसाला स्वतःलाही खूप आनंदी करतं आणि आजूबाजूच्यांनाही खूप आनंदी करतं. खरं तर त्यांची कविता नुसती कविता नाही, तर हा एक गहन संदेश आहे समाजासाठी, प्रत्येक समाजामध्ये वावरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी. आणि मी जेव्हा त्यांच्या वर्तमानपत्रांमध्ये छापून आलेल्या ओळी बघते, संदेश बघते, त्यांचे लेख बघते, तर सदा सर्वकाळ त्यांचं जे हे आहे लिखाण ते मला युनिव्हर्सल वाटतं, सदा सर्वकालीन सगळ्यांसाठी.
असं महत्त्वपूर्ण असं त्यांचं लिखाण वाटतं आणि असं वाटतं की यातून प्रत्येक वेळेला काही ना काही घेण्यासारखं आहे. आणि खास म्हणजे दादांच्या लिखाणाची एक शैली आहे जी मला खूप महत्त्वपूर्ण वाटते. एक वाचक म्हणून किंवा एक लेखक म्हणून त्यांच्या लिखाणामध्ये संदर्भ भेटतात. तर संदर्भ कसे महान लेखकांचे ज्यां तर याचा अर्थ सरळ असा आहे की एखादी व्यक्ती कवी किंवा लेखक म्हणून जन्माला येत नाही, तर त्यात जरी त्यात काही ना काही कौशल्य असले तरी पण ते कौशल्य आणखी त्याला विकसित करावे लागतात. तर आशीदादांच्या लिखाणामध्ये अनेक लेखकांचे संदर्भ भेटलेले आहेत आणि असं वाटतं त्यांचं लिखाण वाचल्यानंतर की आपण याही लेखकांना आपण वाचायला हवं. तर हा एक महत्त्वपूर्ण ते आपल्याला आशय देऊन जातात प्रत्येक त्यांच्या लिखाणामध्ये. आणि दादांच्या कवितामध्ये प्रत्येक शब्दांमध्ये किंवा त्यांच्या वक्तव्यामध्ये, ओळींमध्ये इतकी सकारात्मकता मला जाणवलेली आहे. तर मला त्यात असं वाटतं की कधी आणि ते शब्द प्रत्येकाच्या म्हणजे वाचणाऱ्याच्या भावना मनापर्यंत, अंतर्मनापर्यंत आणि खोलीपर्यंत पोहोचतात. तर आपण मला यातून इतकं असं जाणवलं की माणूस दुःखी होतो, तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू निघतात आणि ते अश्रू पुसायला प्रत्येक वेळेला हाताच्या स्पर्शाची गरज भासत नाही. तर शब्दही हे काम खूप चांगल्या पद्धतीने करू शकतात. पण ते शब्द समृद्ध आणि सृजन वाणीतून तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. कारण त्या वाणीतून निघालेले जे शब्द आहेत ते तुमच्या मेंदूला प्रगल्भित करतात. तुमच्या मेंदूची दिशा बदलवतात, विचार करायला बाध्य करतात. मेंदूचा विचाराचा प्रवाह बदलला की तुमच्या मनाची चेतना जागृत होते आणि ती चेतना तुम्हाला सकारात्मक करून आलेल्या दुःखाला पांघरून घालायला लावते आणि अश्रूंना, डोळ्यांना सहजपणे कोरडं करते. तर इतकी ताकद ह्या शब्दांमध्ये आहे आणि कविता ह्या सगळ्यातील सर्वोत्तम अशी साहित्यकृती आहे. तर आशिष दादांचं लिखाण इतकं मनोबल वाढवणारं आहे की एक दोनदा त्यांच्या कविता, त्यांचं लिखाण स्टेटसला टाकल्यानंतर मला मैत्रिणींचे किंवा इतर कुठून तरी फोन आले, मेसेजेस आले की माझे आवडते लेखक आणि कवी म्हणजे लेखकांचं आणि कवीच्या बाबतीमध्ये इतकं म्हणजे हे सांगावं वाटतं की आपण तिथे नसतानाही आपण तिथे असतो. आपल्या शब्दांमुळे आणि एक पुस्तका किंवा कुठल्यातरी लेखाद्वारे. एक आशीषदादा त्यांच्या पुस्तकामध्ये या फापट पसारा या पुस्तकामध्ये फक्त फापट पसारा मांडताना तेवढ्यापुरते मर्यादित नाही, तर ते साहित्यिक म्हणूनही आपली भूमिका मांडतात. तर ते म्हणतात की आजकाल पुरस्कारांना खूप पेव आलेला आहे आणि पुरस्कार हे सुद्धा सेटिंग करून घेतल्या जात आहे. तर ही गोष्ट अतिशय निकृष्ट दर्जाची आहे. कारण हे पेड पुरस्कार ही जी संस्कृती नावारूपास येत आहे त्याच्यामुळे खऱ्या साहित्याचं, खऱ्या लेखनाचं मूल्य इथे कुठेतरी कमी होत आहे. तर त्याच्यावर ते अतिशय कठोर पद्धतीने भाष्य करतात आणि ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. त्यांच्या बऱ्याच अशा कविता आहेत. आता त्या वाचायला मला खूप असा वेळ नाही, पण अनेक कवितांमधून त्यांच्या मला आणि नवीन शब्दसुद्धा मला वाचनामध्ये आले. जसं की खाशा, क्रुद्ध, पावा ही शब्द कुठेतरी ऐकली होती पण विस्मृतीमध्ये गेलेली होती. आणि पण ह्या शब्दांनी मला खेचलं त्यांच्याकडे, ओढली मी त्या शब्दांकडे आणि मला असं काहीतरी वेगळेपणा जाणवला. अतिशय साधे, सोपे आणि थेट मनाला भिडणारे त्यांचे शब्द आहेत, जे सहज समजतील. आणि आशीषदादांचे कौशल्य अतिशय म्हणजे वेगळे आहेत किंवा त्यांनी वेगळेपणा आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये ठेवलेला आहे. जसं की त्यांचं सृजन नावाचं जे पेज आहे फेसबुकवर सतत चालतं. आणि त्यांचं हे ई-बुक आपण हार्ड कॉपीजमध्ये जे पुस्तक काढतो आहोत ते त्यांनी ई-बुकमध्ये केलेलं आहे. म्हणजे अतिशय मूल्यवान असे विचार त्यांनी शून्य किमतीमध्ये वाचकांना दिलेले आहेत. तर ही पण गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. आता खूप हा चर्चेचा विषय आहे की वाचक वर्ग हा निमुळता झालेला आहे. पण मला असं वाटतं की वाचक वर्ग हा निमुळता झालेला नाही, वाचक वर्ग हा डायव्हर्ट झालेला आहे.
म्हणजे ऑफलाईनमधून तो ऑनलाईनमध्ये आलेला आहे आणि त्यानुसार आपल्याला ते अडॅप्ट करायला पाहिजे. आपण त्याचा स्वीकार करायला पाहिजे आणि आपल्या कौशल्यांमध्ये भर घालून आपण तिथपर्यंत पोहोचवायला पाहिजे. तर अशा अनेक बाबी आहेत की ज्या दादांकडून शिकण्यासारख्या आहेत. दादा अनेक नवीन कवींना, नवीन लेखकांना खूप असं मदत करतात, मार्गदर्शन करतात आणि खरं तर ह्या सगळ्या गोष्टीची अनेकांना गरज असते आणि ती कुणामध्येही क्षमता नसते तेवढं सांगण्याची किंवा तेवढं त्यांना प्रोत्साहित करण्याची. तर माणूस म्हणून समृद्ध होणं हा इतरांना घेऊन चालतात ते इतरांना घेऊन. तर खरं तर हा माणूस म्हणून समृद्ध होण्याचा प्रवास असतो आणि आशीर्दादांच्या प्रत्येक आतापर्यंतच्या भेटीगाठीतून किंवा त्यांच्याशी झालेल्या संपर्कातून मला एक ते समृद्ध व्यक्ती वाटलेले आहेत. तुम्हाला खूप अभिनंदन दादा, कारण ह्या सगळ्या गोष्टीची खरं तर अनेकांना गरज असते आणि कुणीतरी त्याची वाट बघत असतो. तुम्ही तुमच्याकडून हा जो प्रयत्न करत आहात आणि सगळ्यांना एकदम सांभाळून घेण्याचा प्रयत्न करतात, त्यासाठी तर मला तुमचे खूप अभिनंदन करावं लागेल आणि धन्यवाद पण म्हणावं लागेल. तुम्ही मला पुन्हा इथे जी संधी दिली त्यासाठी मी पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार मानते. खूप धन्यवाद आणि खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही तुमचा लिखाणाचा प्रवास असाच पुढे घेऊन चला. धन्यवाद.